नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। जर तुम्ही आता थंडीच्या दिवसांमध्ये मेथीचे लाडू केले नसतील तर मेथीची ही रेसिपी तुम्ही निश्चित करून बघा। आठवड्यातून एकदा तरी ही रेसिपी केली पाहिजे। त्यासाठी आता आपण इथे मेथी घेतलेली आहे। आपले पोह्यांचे जे चमचे असतात ते 2.5 चमचे मी मेथी घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे तुरीची डाळ घेतलेली आहे। डाळ मी अर्धी वाटी घेतलेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला एकत्र करायचे आहे। तुरीची डाळ आणि मेथी एकत्र करून आपल्याला स्वच्छ धुवून टाकायचे आहे। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला ते शिजायला टाकायचे आहे, पण आपण ते कुकरमध्ये देखील शिजवू शकतो। मी इथे पातेल्यातच शिजण्यासाठी टाकलेले आहे। आपण जर ती स्वच्छ चोळून जर धुतली तर ती पातेल्यात पण लवकर शिजते। तर आता मी त्याच्यावर चमचा ठेवलेला आहे आणि त्यानंतर झाकण ठेवले, थोडं उघडं राहू दिलेले आहे। आता इथे आपली डाळ शिजून झालेली आहे आणि मेथ्या पण शिजून झालेल्या आहे छान। आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया। त्यानंतर आपल्याला जे आपण वरण घोटतो त्या रईच्या साहाय्याने आपल्याला ते घोटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं असं वरण तयार होईल। आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकली आहे। मोहरी तळतळल्यानंतर मी त्यामध्ये अजून जिरं टाकलेलं आहे। नंतर लसणाचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे। तुम्ही लसूण जो आहे तो ठेचून देखील टाकू शकता। त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1.5 चमचा धना पावडर टाकली आहे आणि 1 चमचा तिखट टाकलेले आहे, थोडा हिंग टाकलेला आहे। आता हे सर्व मिश्रण जे आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपण डाळ जी घोटून घेतलेली होती ती त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि आपल्याला आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही त्यात जास्त पाणी टाकायचं नाही, कमीच टाकायचे आहे। मी पण इथे बऱ्यापैकी पाणी टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला आणि हे आपल्याला थोडेसे उकळू द्यायचे आहे, 3-4 मिनिटं उकळू द्यायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी तरी त्याला आलेली आहे आणि अतिशय मस्त अशी ही भाजी लागते। आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खाल्ली पाहिजे। मेथी ही हृदयासाठी देखील चांगली असते, तसेच शुगर कंट्रोल करण्यासाठी देखील चांगली असते, तसेच इम्युनिटी पॉवर देखील आपली त्याच्याने वाढत असते। म्हणून ही भाजी एकदा तरी आठवड्यातून खाल्ली पाहिजे। आता भाजी उकळल्यानंतर मी त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे। अतिशय मस्त अशी ही भाजी झालेली आहे आणि खायला पण एकदम भारी लागते ही भाजी। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।